स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 महिन्यात होणं अपेक्षित आहे, कारण की सुप्रीम कोर्टानेच तसा आदेश दिलेला आहे. त्यामुळे 3 महिन्यामध्ये या निवडणुका होतील असं एक गृहीत धरलं. पावसाळ्यामध्ये आहे, तोही विचार करावा लागेल. पण जो काही टाइम टेबल निवडणूक आयोग देईल त्या अनुषंगाने आम्ही ती तयारी आमची राहणार आहे. ती तयारी सभेच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करण्याचं काम, विचार मांडण्याचं काम निश्चित होईल, परंतु तोही त्यातला एक भाग आहे. जुनाच प्रश्न आहे, नवीन काय त्याच्यामध्ये सांगितलं, मागे सांगितलं ना, त्याच्यामध्ये बरंच झालं ना, कुमकुमी गमगमी काय झालं, सगळंच होऊन गेलं त्याच्यामध्ये. नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे जे काही आहे आम्ही तर लढणारच आहोत. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला असं व्हायला नको बा घुमजाव असे काय व्हायला नको. त्यामुळे मुद्दा एवढाच आहे, त्या निष्कर्षाला आता पोहोचलेलं नाही आम्ही. आणि कार्यकर्त्यांचं जे काही इच्छा असेल त्यानुसार तो निर्णय होईल. याचा अर्थ पक्षाने घुमजाव केला असंही होत नाही, परंतु त्या निर्णयाला आम्ही अद्याप आलेलो नाही. कारण की तयारी आम्ही पूर्ण चालू आहे जिल्ह्यामध्ये. जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, महानगरपालिका असो, सगळ्या निवडणुका एकाच वेळेस मागे पुढे कदाचित तो टाइम टेबल होईल. त्याप्रमाणे आमची पूर्ण तयारी आहे आणि कार्यकर्त्यांचं मनोगत लक्षात घेऊन तो निर्णय अंतिम केला जाईल. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिला जारी है. इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्सेज के लिए एडमिशन ओपन. महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल के रजिस्ट्रेशन की सहूलत 10 के बाद 2 साल डिप्लोमा करने पर BSc में दाखिला मिलेगा. इन कोर्सेज में दाखिला जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टीगिरी रोड, उबेद रेसिडेंसी, नांदेड़.